नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. ताईंनो, बऱ्याच दिवसानंतर हा माझा व्हिडिओ येत आहे. त्याचं कारण असं की माझे आजसासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे आजोबा ते वारले. त्यामध्ये 15 ते 16 दिवस गेले. त्यानंतर सुट्ट्यामध्ये थोडंफार इकडची तिकडची घरातली काही कामं काढली, त्यामध्ये वेळ गेला. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाचं, आज मी तुम्हाला माझं सकाळचं फक्त पोळी भाजीचं रुटीन शेअर करत आहे. मी कशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये स्वयंपाक आवरते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी गव्हाचं पीठ हे नेहमी चाळून ठेवत असते, म्हणजे चाळण्यामध्ये जो वेळ जातो तो सकाळी वाचला जातो. त्यामुळे मुलांचे डबे वेळेवर होतात. अशा बारीक निरीक छोट्या छोट्या गोष्टींचं प्रिपरेशन नियोजन जर आधी करून ठेवलं तर बऱ्याच आपल्याला वेळेचं नियोजन करता येतं आणि अगदी वेळेमध्ये सर्व कामं आटोपली जातात. गव्हाचं पीठ हे मी दळून आणल्याच्यानंतर लगेच चाळून डब्यामध्ये भरून ठेवत असते. त्यामध्ये एक चमचा ठेवलेला आहे, जो की मला किती पीठ लागतं किंवा मला एका वेळेला किती पोळ्या लागतात याचं मेजरमेंट मी त्याच्यावरती मोजून ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी घेताना 3 चमचे जर घेतलं तर आमच्या 5 जणांचा डबा दिवसाचा होऊन जातो. अशा पद्धतीनं कणिक मळून झाल्याच्यानंतर आता मी फ्रीजमधलं जे सामान काढलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. मी डब्यामध्ये मिरची नसून ठेवलेली आहे, अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली असते, लसूण पाकळ्या काढून ठेवलेल्या असतात, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर सगळं काही धुवून ह्या डब्यामध्ये, आणि त्याच्यावरती एक कॉटनचा रुमाल किंवा सुती कपडा ठेवला तरी चालतो. म्हणजे जे फ्रीजमध्ये जे मॉइश्चराईजपणा ऑब्झर्व करण्यासाठी तो कपडा कामाला येतो. आणि आपलं जे पदार्थ आपण ठेवलेले आहेत, जो भाजीपाला, त्याला पाणी सुटत नाही आणि मग तो खराबही होणार नाही. लसूण पाकळ्या, अद्रक हे एका जागेवर ठेवलं म्हणजे एकदाच सापडतं आणि सर्व काही गोष्टी पटकन मिळाल्या की अगदी वेळेमध्ये काम होतं. मी अशा पद्धतीनं नियोजन करते. स्वयंपाक हा 2 माणसाचा असू दे किंवा 10 माणसाचा असू दे, लागणारे जिन्नस आपल्याला तेवढेच लागत असतात. म्हणजे काय, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो ह्या गोष्टी नित्यनियमाच्या गरजेतल्या आहेत. त्यामुळं जर आपण आधी प्रिपरेशन करून ठेवलं तर वेळेची खूप बचत होती आणि अगदी वेळेत जर काम झालं तर पुढच्या कामालाही आपल्याला वेळ देता येतं. आता मी इथं मटकीची पातळ भाजी बनवत आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी तर फिक्स असते. कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा थोडा परतवून घ्यायचा, म्हणजे त्याचा कडसरपणा कमी होतो. आणि गुलाबी रंग आल्याच्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची एक पेस्ट टाकून घेतलेली आहे, 1 चमचा. थोडीशी हिरवी मिरची वापरलेली आहे. त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो हे जे कापलेलं जिन्नस आहेत त्या टाकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद पावडर, काळा मसाला, त्याचबरोबर लाल तिखट पावडर. मी इथं मार्केटमधलं कोणतीही वस्तू वापरत नाही. हे सगळ्या जिन्नस घरी बनवलेले आहेत. त्यामुळे बहुतेक भाजीला रंग कमी येईल, परंतु चवीला अगदी सुंदर अशी ही भाजी होते. मार्केटमध्ये जे आपण लाल मिरचीची पावडर वगैरे विकत आणतो, काश्मीरी लाल मिरची पावडर आणतो, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की कलरचा वापर केलेला असतो. त्यामुळे दिसण्यापेक्षा आपल्याला चवीला किती चांगलं येईल त्याचा विचार करा. कारण आजकाल जे आजार वाढत आहेत, जे आज आपण बाहेर ऐकायला येतं की ह्या गोष्टीमुळे इतके आजार वाढले, कॅन्सरचे प्रमाण वाढले, ह्या छोट्या छोट्या गोष्टीलाच आपण थोडासा जर स्टॉप दिला तर बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये हेल्दी असं वातावरण राहील असं मला तरी वाटतं. त्यामध्ये पाणी टाकून मी शेंगदाण्याचा फक्त कूट टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आपण सगळ्या जिन्नस एकदाच परतवून घेतलेले आहेत. आता झाकण ठेवायचं आणि छान अशी भाजी शिजू द्यायची. मटकीची भाजी थोडी चांगली शिजू द्यायची, बराच वेळ द्यायचा. कारण काय होतं, बऱ्याच जणांना जर पोटाचा आजार असेल तर मटकीच्या भाजीमुळे जर शिजली नाही तर पोट दुखण्याची जास्त शक्यता असते. आणि लगेच आपण जर ह्या गोष्टी हात आवरल्या तर बऱ्यापैकी गॅस ओट्यावरती राडाही होत नाही. आता आधी भाजी टाकून घेतली आणि नंतर पोळ्या केल्या, म्हणजे पोळ्या होत आहेत तोपर्यंत भाजी शिजून जाते आणि डब्याचे दोन्हीही पदार्थ एका वेळेला तयार होतात. अशा पद्धतीनं मी थोडंसं नियोजन करत असते. आणि पोळीचं पीठ म्हणजे जे आपण पोळीला लावतो ते नेहमी वेगळं ठेवायचं. ह्या गुलाबी डब्यामध्ये
जे गुलाबी झाकणाचा डब्बा दिसत आहे त्यामध्ये पोळीला लावण्यासाठी जे पीठ असतं ते माझं ठेवलं जातं. कारण जर तुम्ही परातीत घेतलं आणि नंतर मोठ्या डब्यात जर टाकलं तर 7 ते 8 दिवसामध्ये गव्हाच्या पिठाला जाळ्या लागलेल्या तुम्हाला दिसतील. कारण हे जे ओली कणिक आहे त्याला स्पर्श झाल्याच्या नंतर ओलावा त्या पिठामध्ये जातो आणि कुठेतरी मग जाळी आळी होण्याला सुरुवात होत असते. म्हणून या डब्यामध्ये मी वेगळं करून ठेवत असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप कामी येतील. ताईंनो, तुम्हालाही ह्या गोष्टी खूप माहिती असतील मला माहीत आहे, परंतु एक जर नवीन मुलीला काही माहिती नसेल आणि तिला जर माझ्या सांगण्याचा उपयोग झाला तर बऱ्यापैकी तिला मदत होईल या हिशोबानेच फक्त मी हा सांगण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ हा मुलांची शाळा जेव्हा उघडली नाही त्यावेळेचा आहे बरं का. कारण जेव्हा शाळा उघडते त्यावेळेस मला लगे हात भरपूर कामं एकासोबत करावी लागतात. कारण मुलांचं चहादूत असतं, त्याचबरोबर मुलांना थोडे बदाम वगैरे खायला देणं असतं, त्याचबरोबर काही एखादी कोरडी भाजी असते, स्नॅक्स असतं. हे पोळी भाजीचं फक्त माझ्या डब्याचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. आपली पातळ भाजी पोळ्या होईपर्यंत तयार झालेली आहे. तुम्हाला ही जर करून बघितली आणि कशी वाटली मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.